नमस्कार, मी सायली सुरायलीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज बघणार आहोत फोडणीचं वरण. त्यासाठी मी घेतलेली आहे 1.5 वाटी तुरीची डाळ, लसूण, कोथिंबीर, खोबरं आणि कढीपत्ता. तर हे फोडणीचं वरण आहे. हिवाळ्यात नक्की ट्राय करून पहा. तर मी एका कुकरमध्ये ही डाळ घेतलेली, स्वच्छ धुतलेली. याच्यामध्ये आपण एक ते 1.5 ग्लास पाणी घालणार आहोत. जसं डाळ शिजायला लागेल त्या प्रमाणात पाणी घालायचं आहे. त्यानंतर हळद 1 ते 1.5 चमचा छोटा घालायची आहे आणि हिंग घालायचं आहे आणि मीठ थोडंसं 1 चमचाभर मीठ शिजताना आपण घालून घेऊयात. आता कुकर जे आहेत याच्या चांगल्या शिट्ट्या करून डाळ शिजवून घ्यायची आहे. याच्यामध्ये मी आता कोथिंबीर घेतली, ती मी थोडी बारीक चिरते आहे आणि बारीक चिरलेल्याच कोथिंबीरवरती आपल्याला खोबरं घालायचं आहे. खोबरं असं बारीक पातळ काप करून घालायचं आहे. हे सगळं आपल्याला टेचून घ्यायचं आहे. असं ओबडधोबड टेचल्यावरती त्याची टेस्ट छान येते, दाताखाली खोबरं थोडंसं आलं की. आणि मी लसूण घेतलेले आहे. 1 ते 2 कुड्या लसूण आपल्याला घ्यायचे आहेत, साधारणतः 10 ते 12 पाकळ्या. आणि मी हे असं दगडाने ठेचून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशा रीतीने मी हे सगळं ठेचून घेतलेलं आहे एकत्र. आणि हे असं ओबडधोबड ठेचलेलं जे वाटण आहे ते आपल्याला वरणामध्ये घालायचं आहे. साधारणतः एवढं आपल्याला असं वाटण घ्यायचं आहे. आता मी गॅसवरती एक भांडं ठेवलं आहे तापाला, ज्याच्यामध्ये आपल्याला वरण करायचं आहे. 1-2 पळ्या आपल्याला तेल घालायचं आहे, साधारणतः 3 चमचे. आणि याच्यामध्येच आता आपल्याला तेल तापल्यानंतर मोहरी थोडीशी टाकून पाहायची, मोहरी तडतडती आहे का. मोहरी आपली छान तडतडली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे. दोन्ही पण मी साधारणतः 1 ते 1.5 चमचा छोटा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पुन्हा मी हिंग आणि हळद घालून घेणार आहे. आपण वरणामध्ये पण घातलेला आहे. आता मी कढीपत्ता स्वच्छ धुतलेला त्याच्यामध्ये घातला आणि जे आपण वाटण केलेलं आहे ते याच्यामध्ये घालायचे. तेलावरती मस्त असं परतून घ्यायचं, अशी फोडणी बसली पाहिजे तेलावरती त्याला. आणि हे असं छान परतून घ्यायचं आहे तेलावरती थोडा वेळ, 1-2 ते 3 मिनटं. थोडंसं लसूण थोडासा असा ब्राऊन झाला की आपल्याला वाटण भाजून झालं. याच्यामध्ये आता मी हळद घालते. हळद पण 1 छोटा चमचा घालत आहे. आणि हे शिजवलेलं वरण तुम्ही पाहू शकता किती छान शिजली डाळ. आता मी ह्याच्यामध्ये वरून जसं आपल्याला हवं तसं पातळ वरण करण्यासाठी पाणी घालत आहे. साधारणतः 1 ते 1.5 ग्लास पाणी पुरेसं होतं. आता मी याच्यामध्ये पुन्हा थोडीशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घातलेलं आहे. आणि तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. वरून थोडंसं मीठ घातलेलं आहे. शिजताना पण आपण वरणाला मीठ घातलं होतं, त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता कमी जास्त. तर अशा रीतीने हे वरणाला मस्त फोडणी बसलेली आहे. 1 उकळी आली की आपलं वरण छान तयार होतं. जास्त उकळवण्याची गरज नाही आहे याला. तर असं तुम्ही मस्त भाकरीसोबत किंवा भातासोबत तूप घेऊन खाऊ शकता. थँक्स फॉर वॉचिंग. आणि सुरालीज किचनला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.